अहमदनगर शहरातील आय लव्ह नगर फाउंडेशन आणि जय आनंद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चौक सुशोभीकरण, उद्घाटन आणि अहिंसा चौक नामकरण सोहळा उत्साहात पार पडलाय। शहराचा, राज्याचा आणि देशाचा विकास उत्तम नेतृत्वाकडून होत असतो। यासाठी समाजाने उत्तम नेतृत्व दिलं पाहिजे। पक्षविरहित जो नेता काम करतो त्याच्या पाठीमागे समाजानं उभं राहावं। आमदार संग्राम जगताप यांनी खऱ्या अर्थाने शहराच्या विकासाला गती दिली। त्यांनी अधिक जोमाने शहर विकासाचं कार्य करावं। नगर शहर विकसित व्हावं, तसेच आपल्या सर्वांना सुसंस्कृतही ठेवायचं आहे। परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या समाधीस्थळापासून हाकेच्या अंतरावर गाई वासरूचं शिल्प उभं राहिलंय। तसेच परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या शिकवणीनुसार अहिंसा चौक नामकरण सोहळा पार पडला। त्यांना हवं ते घडत असून शहराच्या वैभवात भर पडली आहे। सर्वसामान्य लोकांनी संत महंतांच्या मार्गाने जावं, आपलं शहर गोसेवेच्या, गोरक्षणाच्या मार्गाने जावं। यासाठी आय लव्ह नगर आणि जय आनंद फाउंडेशन यांनी गाय वासरू हे शिल्प उभारून हिंदू धर्मात गायीचं महत्त्व किती आहे हे पटवून दिलं। भगवंतांचे अनेक अवतार झाले, ते गोरक्षण, गोपालन, गोपूजन या मार्गाने गेले। त्या मार्गाचा महिमा वाढवणारा कार्यक्रम येथे पार पडलाय। तर विकास कांबळे या शिल्पकाराने उत्कृष्ट शिल्प बनवलं। समाजाला उत्तम नेतृत्व मिळणं गरजेचं आहे। उत्तम नेत्याचं उत्तम नेतृत्व जाणणारा समाज असणं महत्त्वाचं आहे। उत्तम नेतृत्वाच्या मागे समाजाने उभं राहणं गरजेचं आहे। मुरडगाव परिसरात झालेली विकास कामं कौतुकास्पद आहे। याचा आदर्श इतर नगरसेवकांनी घेऊन आपापल्या प्रभागात कार्य करावं। तसेच वृक्षारोपणाच्या माध्यमातून आपल्या प्रभागात सुंदर काम केलंय। असं काम इतरांनी करावं, जेणेकरून रखरखाटपणा आणि उजाडपणा जाणवणार नाही। आमदार संग्राम जगताप यांना कमी वयात समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली। त्या संधीचं सोनं करत जे काही उपक्रम घडतायत ते कौतुकास्पद आहे। सर्वांना सोबत घेऊन विकास कामे करणारे आमदार संग्राम जगताप यांना केवळ विकास पुरुष नगरचा अशी उपाधी लावण्याची संधी प्रतिस्पर्ध्यांना मिळो, असं प्रतिपादन मंदारबुवा रामदासी महाराज यांनी केलंय। अहमदनगर शहरातील ब्रुडगाव रोडवर आय लव्ह नगर फाउंडेशन आणि जय आनंद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चौक सुशोभीकरण आणि अहिंसा चौक नामकरण सोहळ्याचं उद्घाटन मंदारबुवा रामदासी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी आमदार संग्राम जगताप, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, उपमहापौर गणेश भोसले, महिला बाल कल्याण समिती उपसभापती मीना चोपडा, प्राध्यापक माणिकराव विधाते, सभागृह नेते विनीत पाऊल बुद्धे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, नगरसेवक विपुल शेटिया, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, जय आनंद फाउंडेशनचे संस्थापक कमलेश भंडारी, अध्यक्ष रितेश पारख, शिल्पकार विकास कांबळे, एपी सोनी मंडलेचा, इंजिनियर प्रितेश कांक्रिया, निखिल वारे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारसकर, डॉक्टर सागर बोरुडे, रेश्मा अठरे, सुनील त्रिंबके, राहुल कांबळे, अजिंक्य बोरकर, अमोल गाडे, अनुप मंडलेचा, निलेश भंडारी, वैभव मेहर, गौतम मुथा, गौरव बोरा, अनुराग मालू, मनीष साठे, संभाजी पवार, सुमित कुलकर्णी, अशोक पितळे, सुनील मुनोत, मोहन बर्मेचा, कुणाल बडजाते, जय आनंद फाउंडेशनचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते। तर या प्रसंगी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, नगरकरांची मूलभूत प्रश्नांपासून कामे सुरू केली असून टप्प्याटप्प्यानं ती मार्गी लागतायत। कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावून कचराकुंडी मुक्त शहर केलं। याचबरोबर लाईट, पाणी, रस्ते या सुविधा नागरिकांपर्यंत घेऊन जात असल्यामुळे शहराची उपनगरे झपाट्यानं विकसित होत आहेत। शासन दरबारी विकास कामांसाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला जात असून विविध अडचणीला सामोरं जावं लागतंय, तरी देखील निधीची कमतरता भासून दिली जात नाही। शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी चौक सुशोभीकरणाचं काम हाती घेतलं। जय आनंद फाउंडेशनचे संस्थापक कमलेश भंडारी आणि सभासदांनी इच्छा व्यक्त करत या चौकाचं सुशोभीकरणाचं काम आम्ही करत असून आम्हाला परवानगी द्यावी असं म्हणाले होते। त्यांना तात्काळ सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असून त्या ठिकाणी गाय वासरूचं शिल्प देखील उभं राहिलंय। हे विकासाचं प्रतीक आहे। शहराच्या विकास कामात नागरिकांनी सहभाग घ्यावा। आम्ही हाक देतो, तुम्ही चांगल्या कामासाठी ओ द्या। नागरिकांजवळ चांगल्या संकल्पना असतील त्या उभ्या करण्यासाठी तुम्हाला घरपोच परवानगी दिल्या जातील। नगरकरांच्या मालकीचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहत असून नगर शहरातील नामवंत डॉक्टरांनी सर्वसामान्य रुग्णांना मोफत आरोग्य सेवा द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। तर उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले, आपल्या नगर शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलाय, तो पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्या सर्वांना करायचंय। नवीन बदल होताना दिसत असून त्यात सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे। मुंबईतील कोरा फाउंटनची गाय वासरूची प्रतिकृती नगरमध्ये उभारली आहे। शहरात चांगल्या कामासाठी आय लव्ह नगर तत्पर आहे। तर आमदार संग्राम जगताप यांच्याकडे इच्छाशक्ती असून त्यांच्या पाठीशी उभं राहणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे असं नरेंद्र फिरोदिया म्हणाले।
तर उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, बुरुडगाव परिसरातील लोक म्हणायचे की सावेडी भाग चांगला आहे, पण आता नगरकर म्हणायला लागलेत की बुरुडगाव रोड विकसित उपनगर झालंय. या सर्व कामाच्या पाठीमागे आमदार संग्राम जगताप यांचं मोठं योगदान आहे. मागच्या 50 वर्षाच्या काळात कधीही एवढी मोठी विकासाची कामे झाली नाही. यापूर्वी विकास कामांसाठी पाठबळ मिळत नव्हतं. आता आमदार संग्राम जगताप हे नगरसेवकांच्या पाठीमागे सकारात्मक दृष्टिकोनातून उभे राहत पाठिंबा देत असतात. नगरसेवकांमध्ये विकासाची स्पर्धा लागल्याने आपापल्या भागात विकासाची कामे मार्गी लागतायत, असं उपमहापौर भोसले म्हणाले. तर कमलेश भंडारी म्हणाले, परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन जे आनंद फाउंडेशन समाजात सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपलं कर्तव्य पार पाडत आहे. आम्ही सर्व सदस्य एका विचाराने आणि विश्वासाच्या जोरावर चांगलं काम उभं करतोय. आमदार संग्राम जगताप यांच्या पाठिंब्यामुळेच कोविड संकट काळात गरजूंपर्यंत आरोग्य सेवा घेऊन गेलो. आता ही चौक सुशोभीकरण करण्याची संकल्पना मांडल्यानंतर त्यांनी होकार देत परवानगी मिळवून दिली आणि या ठिकाणी गायवासरूचं शिल्प उभं राहिलंय. त्याचबरोबर अहिंसा चौक नामकरण सोहळा संपन्न झाला. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी या चौक सुशोभीकरणासाठी सहकार्य केलं, असं कमलेश भंडारी यांनी सांगितलं. आज बुरुडगाव रोड या रोडवरील अहिंसा चौक या चौकामध्ये एक चांगलं भव्यदिव्य असं गाय वासरूचं एक चौक सुशोभीकरण करण्याचं काम जे आनंद फाउंडेशनच्या पुढाकारातनं त्याच प्रकारे आयलोनगर फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने एक मोठा एक चौक सुशोभीकरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. खरं तर आपण पाहतो की अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये की खाजगी तत्वावरती चौक सुशोभीकरणाचा एक पर्याय आपल्याला पुढे असताना पाहायला मिळतो. काही नगर शहरामध्ये तसं खरं तर काही पुढे आलं नाही. पण आज कुठंतरी जे आनंद फाउंडेशनचे कमलेश भंडारी असतील, रितेश शेट असतील, त्याचप्रकारे आयलोनगर फाउंडेशनचे नरेंद्र शेट फिरोदे असतील, या दोघांनी देखील पुढाकार घेतला. एक चांगल्या प्रकारे या एक चांगला रस्ता निर्माण होत असताना एक चांगला सुशोभीकरण देखील झाला पाहिजे अशी एक चांगली संकल्पना त्यांनी मांडली आणि एक चौक सुशोभीकरणाच्या माध्यमातून एक वेगळा संकल्प त्यांनी आज नगरमध्ये घेतलेला आहे आणि एक चांगली कलाकृती आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की ज्या मातेचा एक गोमातेचा देखील एक चांगला संदेश हा पाळण्याचं काम या चौकाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे मनपूर्वक जे आनंद फाउंडेशन आणि आयलोनगर फाउंडेशनचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि खरं तर त्यांच्या चांगल्या कामाचं आजचं विचाराचं अनुकरण इतर काही मंडळी देखील करावं अशी एक अपेक्षा बाळगतो आणि त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो. आज अहमदनगर येथे आयलनगर फाउंडेशन, जय आनंद फाउंडेशन आणि अहमदनगर महानगरपालिका यांच्या वतीने एक नवीन चौक सुशोभीकरण झालं आहे. आज आपल्या आनंद आमचे समिती चौक आहे त्याला आपण एक सुशोभित वास्तू म्हणजे आपण ज्याला म्हणतो, आपण आता पाहत आहोत की गाय वासरू आणि त्याला एक खाली छोटासा फाउंटन अशी एक आपण संकल्पना इथं आज सुरू केली आहे. आणि त्याचबरोबर या संपूर्ण चौकाला अहिंसा चौक असं नामकरण केलं आहे. याबद्दल मी सर्वप्रथम तर आपल्या शहराचे आमदार संग्रामभाई जगताप यांच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी ती एक आम्हाला साथ दिली आणि यासाठी जे काही परमिशन्स होते त्या लवकरात लवकर आपण हा एक चांगला चौक सुशोभीकरण केला आहे. त्याचबरोबर जय आनंद फाउंडेशन आणि आयलनगर फाउंडेशनचा नेहमी एक प्रयास असतो की नगर सुंदर असलं पाहिजे, आपल्या नगरमध्ये सगळे चौक सुशोभित झाले पाहिजे अशी एक संकल्पना आहे. त्याची एक सुरुवात आहे की सगळ्यांना ज्यांनी यासाठी तसंच ज्यांनी ही संपूर्ण मूर्ती बनवली, संपूर्ण बनवली असे विकास कामगार त्यांनाही मी मनापासून आभार देतो. त्यांनी एक चांगली मूर्ती आपल्यासाठी तयार केली. सगळ्यांचे आभार मानतो. जय आनंद फाउंडेशन नगरमध्ये मागील 20-22 वर्षापासून विविध धार्मिक, सामाजिक व लोकोपयोगी कार्य राबवत असतो. त्याचप्रमाणे यावर्षी जय आनंद फाउंडेशनने माननीय आमदार संग्रामभाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व आयलनगर फाउंडेशनचे माननीय नरेंद्र फिरोदिया यांच्या सहयोगातून या ठिकाणी बुरुडगाव रोडवर एक चौक सुशोभीकरण आणि चौकाचे नामकरणचा कार्यक्रम आयोजित केला होता. खरोखर नगर शहरामध्ये आपण पाहतो की आपले नातेवाईक असो किंवा बाहेरगावून कोणी आपलं मित्रमंडळी आपल्यासाठी भेटण्यासाठी आलं तर त्यांना एक कुठंतरी चांगलं ठिकाण जाण्यासाठी किंवा पाहण्यासाठी भेटत नाही. तर ते उद्दिष्ट डोक्यासमोर ठेवून आम्ही ही संकल्पना संग्राम भैया व नरेंद्र भाऊ यांच्यासोबत मांडली व त्यांनी ताबडतोब याला दुजोरा देऊन हे काम या ठिकाणी पूर्णत्वास नेण्यासाठी आम्हाला सहयोग केला. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या समाधी स्थळाजवळ हे चौक सुशोभीकरण गोमाता आणि वासरूची जी शिल्प या ठिकाणी उभं केलं आहे ते खरोखरच आम्हाला या ठिकाणी उभं करण्यास संधी दिली. आम्ही पाहून
आम्हाला मनोवत आनंद होत आहे. भारतातून या ठिकाणी लोक दर्शनासाठी समाधीस्थळावर येत असतात व त्यांना आल्यानंतर नगरचं एक काहीतरी वेगळं रूप या ठिकाणी नवीन पाहण्यासाठी मिळेल आणि गोमाताची जे आशीर्वाद आहेत जे आपण संगोपन लहानपणी आपल्याला आईवडिलांनी सगळ्यांनी सांगितलं आहे की ते त्या माध्यमातून आपण नगर शहराचं एक नवीन रूप या भविष्याच्या काळामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय आणि निश्चितच संग्राम भैया हे भविष्यात नगर शहर असंच वेगवेगळ्या जे नगर शहरातील अजून चौक आहेत त्यांनी ज्याप्रमाणे आव्हान केलं आहे नगरच्या इतरही सामाजिक संस्था पुढे येतील आणि वेगवेगळे चौक सुशोभीकरणासाठी पुढाकार घेतील असे आशा बाळगतो. धन्यवाद. बरेच मान्यवरांची मनोगत झालेली आहे. मी आपला फार अधिकचा वेळ घेणार नाही, पण खरं तर या निमित्तानं आज गेल्या काही वर्षापासून आपण बदलत्या नगराकडे वाटचाल करण्याकरता सुरू झालेलो आहोत आणि बदलत्या नगराकडे वाटचाल करत असताना त्यातलंच एक वेगळं पाऊल सुशोभीकरणाच्या पाऊलाकडे देखील आज आपण एक वेगळं पाऊल आजच्या निमित्तानं टाकलेलं आहे आणि त्या निमित्तानं मी प्रथमतः कमलेश शेठ, रितेश शेठ आणि नरेंद्र शेठ यांचे मनपूर्वक आपल्या सर्व नगरवासियांच्या वतीने खरं तर आभार व्यक्त करतो. आपण म्हणतो की हाकेला वाहू दिले पाहिजे, दिवसभर हाक देतो, 100 नाही 200-500 लोकांना हाक देतो, पण एखाद 2 हाक मिळतील त्याच्यातनं एक आज उपक्रम हा पुढे झालेला आहे. आम्ही रोज दिवसभर फिरत असतो आणि फिरत असताना आम्ही पाहतो कुणी रस्त्यावर पाणी सोडत असेल, कॉन्क्रीट असतात आम्ही काय म्हणत नाही, डांबरी असतात आम्ही थांबतो, याला सांगतो भाऊ डांबरी रस्त्यावर काय पाणी सोडू नको. डांबर आणि पाणी म्हटलं तर 36 असतात आणि मग 36 असतात तुम्हाला सांगतो तो रस्ता खराब होतो आणि खराब झाला तर वारंवार निधी उपलब्ध होत नाही. आम्ही कसा निधी आणतो हे आम्हाला माहिती असतं, कसे पैसे उपलब्ध करतो आम्ही माहिती असतं. म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगतो इथं बसलेले सगळे नगरसेवक असतील, सगळे पदाधिकारी असतील, हे सगळ्यांना ज्ञात आहे की निधी उपलब्ध करण्याकरता अगदी तुम्हाला सांगतो ड्रेनेजचं जरी दुरुस्ती करायची असेल तरी तुम्हाला सांगतो त्याला पदर बऱ्याच वेळेला हे लोक पदर पैसे घालत असतात. पूर्वी मी आमदार होण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो बुवा या शहरामध्ये आम्ही पाहायचो की इथं सगळे नगरसेवक आहेत, सगळ्यांना माहिती आहे, इथं नसणाऱ्यांनाही माहिती आहे, म्हणजे जे काम करणारे फक्त त्यांच्या पुरतंच आहे, जे काम करत नाहीत त्यांना कोणी फोन करत नाही. पण तुम्हाला सांगतो की कचरा गाड्या होत्या पूर्वी, त्या महानगरपालिकेच्या मालकीच्या होत्या आणि मग तुम्हाला सांगतो की नागरिकांचे फोन यायचे, जरा कचऱ्याचे डिक्स असले तर तुम्ही गाडी पाठवा आणि मग तो फोटो व्हॉट्सअपवरती नगरसेवकांना यायचा. मग 1-2 गाड्याच तुम्हाला सांगतो की एखाद्या मोठ्या प्रभागाला असायच्या. जसं आज आपण पाहतो की 4 नगरसेवकांचा प्रभाग आहे, तर त्या मोठ्या गाड्या कमलेश शेठ एवढ्या प्रभागाला मोठ्या 2च गाड्या असायच्या आणि मग त्यावेळी तुम्हाला सांगतो कधी ती गाडी पंक्चर असायची, कधी फेल असायची, कधी ड्रायव्हर येत नसायचा आणि मग जिथं गाडी दिवसाड जायची 2 दिवसाड जायची तिथं गाडी 8-10 दिवस जात नसायची आणि मग कचरा गाडीचा जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला सांगतो ते पंक्चर असो किंवा मेंटेनन्सचं काम असो आम्ही स्वतः पदर पैशाने आम्ही तुम्हाला सांगतो 10 वर्ष त्या कचरा गाड्या सांभाळण्याचं काम बऱ्याच लोकांनी केलं आहे आणि त्याच्यातनं उपक्रम एवढाच की लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. पण त्याच्यामध्ये आम्हाला फार यश येत नव्हतं. ड्रायव्हर तुम्हाला सांगतो 31 डिसेंबरला की त्यांनी आपल्याला सकाळी जायचं, आज 31 डिसेंबर आहे, उद्या गटर आमुष आहे, जरा तुम्ही काय लक्ष द्या आमच्याकडे. मग तुम्हाला सांगतो की अक्षरशः ते लोक सुद्धा नगरसेवकांना सगळेच दारा देऊन बसायचे, ड्रायव्हर लोक सुद्धा, की आम्ही तुमचं साहेब फोन आला की आम्ही जातो. आता त्याचं काम असतं, त्याला पगार मिळतो, पण दिवाळी आली तर दिवाळी त्यांनी यायचं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज आपण जर पाहिलं तर या सगळ्या परिस्थितीला मी एक दिवशी हे लोक मला म्हटले निवडणुका झाल्या आणि साठेसाहेब निवडणुका झाल्यानंतर हे लोक नेमकं आमची आमदारकीची निवडणूक होती आता 2019 मधली, आमची मिटिंग बसली, हे मला म्हटले की आता हे सगळं तर आपलं चालू आहे, निवडणूक आली आहे, पण आमचे जे काही प्रश्न आहेत की आता कचऱ्याचं काहीतरी नियोजन तुम्ही हे करून द्या. मग मी त्यांना सांगितलं की आता काही ठिकाणी मी प्रयत्न केला आहे, काही ठिकाणी पाहिलं की काय नियोजन करायचं, पण ह्याच्यावरती चर्चा नरेंद्र शेठ मी त्यांना सांगितलं की आता निवडणूक होत तर तुम्ही आता काही कामात चर्चा काढू नका, निवडणूक झाल्यानंतर आपण याच्यावरती तुम्ही जे मानता ते मी 2 महिन्यात 3 महिन्यात तुम्हाला सांगतो करून देईल. आता ह्या लोकांना साठेसाहेब तुम्हाला जर म्हणलो असं तुम्हाला लोकांना विश्वास नसता बसला, तो म्हणल्यास ते आज असेल तेच सांगा, उद्या निवडणूक झाल्यावर काय कोणी भेटत नसतं. बरं चुकीचं आहे, तुम्ही तर तेच म्हणले असते आम्हाला
पण ह्या लोकांवर तुम्हाला सांगतो, या लोकांना संग्राम जगतापवरती 100 नाही 1000% विश्वास होता. त्याच्यावर त्यांनी एक शब्द सुद्धा बोलले नाही, एक शब्द सुद्धा ते बोलले नाही. आणि निवडणूक झाल्यानंतर या सगळ्या लोकांना मी घेऊन बसलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जे कचऱ्याचं काम सांगता, कचऱ्याच्या कामाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की येत्या काही महिन्या 2 महिन्यामध्ये मी तुम्हाला नगर शहर कचरा मुक्त नाही निसतं तर कचरा कुंडी मुक्त करून दाखवतो. आणि तुम्हाला सांगतो तो संकल्प आपण केला. आणि ज्या वेळेला आम्ही आज यायचो, कुठेही भागात गेलो, नवीन भागात गेलो, नवीन उपनगरात गेलो, तर लोक आम्हाला पत्ता सांगायचे की आता तुम्ही तिथं पोहोचले का, तुम्हाला उजव्या हाताला डाव्या हाताला इकडे कचरा दिसन, तिकडे दिसन, तिथून आत या, असे लोक आम्हाला पत्ता सांगायचे. पण आज सुदैवानं आपण सांगू शकतो की आज तशी परिस्थिती कुठं राहिली नाही. अधिकृत एकही कचरा कुंडी आज नगरच्या महानगरपालिका हद्दीमध्ये कुठं नाही. आज 10-20% लोक. बरेच मान्यवरांची मनोगत झालेली आहे, मी आपला फार अधिकचा वेळ घेणार नाही. पण खरं तर या निमित्तानं आज गेल्या काही वर्षापासून आपण बदलत्या नगराकडे वाटचाल करण्याकरता सुरू झालेलो आहोत. आणि बदलत्या नगराकडे वाटचाल करत असताना त्यातलंच एक वेगळं पाऊल, सुशोभीकरणाच्या पाऊलाकडे देखील आज आपण एक वेगळं पाऊल आजच्या निमित्तानं टाकलेलं आहे. आणि त्या निमित्तानं मी प्रथमतः कमलेश शेठ, रितेश शेठ आणि नरेंद्र शेठ यांचे मनपूर्वक आपल्या सर्व नगरवासियांच्या वतीने खरं तर आभार व्यक्त करतो. आपण म्हणतो की हाकेला वाव दिले पाहिजे, दिवसभर हाक देतो, 100 नाही 200-500 लोकांना हाक देतो, पण 1-2 हाक मिळतील, त्याच्यातनं एक आज उपक्रम हा पुढे झालेला आहे. आम्ही रोज दिवसभर फिरत असतो आणि फिरत असताना आम्ही पाहतो कुणी रस्त्यावर पाणी सोडत असेल, कॉन्क्रीट असतं तर आम्ही काय म्हणत नाही, डांबरी असलं तर आम्ही थांबतो, त्याला सांगतो भाऊ डांबरी रस्त्यावर काय पाणी सोडू नको. डांबर आणि पाणी म्हटलं तर 36 असतं आणि मग 36 असतात तुम्हाला सांगतो तो रस्ता खराब होतो आणि खराब झाला तर वारंवार निधी उपलब्ध होत नाही. आम्ही कसा निधी आणतो हे आम्हाला माहिती असतं, कसे पैसे उपलब्ध करतो आम्ही आमचं माहिती असतं. म्हणून आज आम्हाला तुम्हाला सांगतो इथं बसलेले सगळे नगरसेवक असतील, सगळे पदाधिकारी असतील, हे सगळ्यांना ज्ञात आहे की निधी उपलब्ध करण्याकरता अगदी तुम्हाला सांगतो ड्रेनेजचं जरी दुरुस्ती करायची असेल तरी तुम्हाला सांगतो त्याला पदर, बऱ्याच वेळेला हे लोक पदर पैसे घालत असतात. पूर्वी मी आमदार होण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो बुवा या शहरामध्ये आम्ही पाहायचो की इथं सगळे नगरसेवक आहेत, सगळ्यांना माहिती आहे, इथं नसणाऱ्यांनाही माहिती आहे, म्हणजे जे काम करणारे फक्त त्यांच्या पुरतंच आहे, जे काम करत नाहीत त्यांना कोणी फोन करत नाही. पण तुम्हाला सांगतो की कचरा गाड्या होत्या पूर्वी, त्या महानगरपालिकेच्या मालकीच्या होत्या. आणि मग तुम्हाला सांगतो की नागरिकांचे फोन यायचे, जरा कचऱ्याचे डिक्स असले तर तुम्ही गाडी पाठवा, आणि मग तो फोटो व्हॉट्सअपवरती नगरसेवकांना यायचा. मग 1-2 गाड्याच तुम्हाला सांगतो की एखाद्या मोठ्या प्रभागाला असायच्या. जसं आज आपण पाहतो की 4 नगरसेवकांचा प्रभाग आहे, तर त्या मोठ्या गाड्या कमलेश शेठ एवढ्या प्रभागाला मोठ्या 2च गाड्या असायच्या. आणि मग त्यावेळी तुम्हाला सांगतो कधी ती गाडी पंक्चर असायची, कधी फेल असायची, कधी ड्रायव्हर येत नसायचा. आणि मग जिथं गाडी दिवसाड जायची, 2 दिवसाड जायची, तिथं गाडी 8-8, 10-10 दिवस जात नसायची. आणि मग कचरा गाडीचा जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला सांगतो ते पंक्चर असो किंवा मेंटेनन्सचं काम असो, आम्ही स्वतः पदर पैशाने आम्ही तुम्हाला सांगतो 10 वर्ष त्या कचरा गाड्या सांभाळण्याचं काम बऱ्याच लोकांनी केलं आहे. आणि त्याच्यातनं उपक्रम एवढाच की लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, पण त्याच्यामध्ये आम्हाला फार यशच नव्हतं. ड्रायव्हर तुम्हाला सांगतो 31 डिसेंबरला की त्यांनी आपल्याला सकाळी जायचं, आज 31 डिसेंबर आहे, उद्या गटर आमुषा आहे, जरा तुम्ही काय लक्ष द्या आमच्याकडे. मग तुम्हाला सांगतो की अक्षरशः ते लोक सुद्धा नगरसेवकांना सगळेच दारा देऊन बसायचे, ड्रायव्हर लोक सुद्धा, की आम्ही तुमचा साहेब फोन आला की आम्ही जातो. आता त्याचं काम असतं, त्याला पगार मिळतो, पण दिवाळी आली तर दिवाळी त्यांनी यायचं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज आपण जर पाहिलं तर या सगळ्या परिस्थितीला मी एक दिवशी हे लोक मला म्हटले, निवडणुका झाल्या आणि साठेसाहेब निवडणुका झाल्यानंतर हे लोक नेमकं आमची आमदारकीची निवडणूक होती आता 2019 मधली, आमची मिटिंग बसली, हे मला म्हटले की आता हे सगळं तर आपलं चालू आहे, निवडणूक आली आहे, पण आमचे जे काही प्रश्न आहेत की आता कचऱ्याचं काहीतरी नियोजन तुम्ही हे करून द्या. मग मी त्यांना सांगितलं की आता काही ठिकाणी मी प्रयत्न केला आहे, काही ठिकाणी पाहिलं की काय नियोजन करायचं, पण ह्याच्यावरती चर्चा. नरेंद्र शेठ, मी त्यांना सांगितलं की आता निवडणूक होतं तुम्ही आता काही कामात चर्चा काढू नका, निवडणूक झाल्यानंतर आपण याच्यावरती तुम्ही जे मानता ते मी 2 महिन्यात 3 महिन्यात तुम्हाला सांगतो करून देईल. आता ह्या लोकांना साठेसाहेब तुम्हाला जर म्हणलं असं तुम्हाला लोकांना विश्वास नसता बसला, तो म्हणले असते आज असेल तेच सांगा, उद्या निवडणूक झाल्यावर काय कोणी भेटत नसतं. बरं चुकीचं आहे, तुम्ही तर तेच म्हणले असते आम्हाला.
पण या लोकांवर तुम्हाला सांगतो, या लोकांना संग्राम जगतापवरती 100 नाही 1000% विश्वास होता. त्याच्यावर त्यांनी एक शब्द सुद्धा बोलले नाही, एक शब्द सुद्धा ते बोलले नाही. आणि निवडणूक झाल्यानंतर या सगळ्या लोकांना मी घेऊन बसलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जे कचऱ्याचं काम सांगता, कचऱ्याच्या कामाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की येत्या काही महिन्या 2 महिन्यामध्ये मी तुम्हाला नगर शहर कचरा मुक्त नाही निसतं तर कचरा कुंडी मुक्त करून दाखवतो. आणि तुम्हाला सांगतो तो संकल्प तेजस्वी नावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. या मंचावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार संग्राम भैया, आय लव्ह नगर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र भैया फिरोदिया आणि जय आनंद फाउंडेशनचे संस्थापक कमलेशजी भंडारी, त्याचबरोबर विद्यमान अध्यक्ष जय आनंद फाउंडेशनचे रितेशजी पारख, उपमहापौर सन्माननीय गणेशजी भोसले साहेब, विनिकजी, प्रकाश भाऊ. विशेष कौतुक यासाठी करतो जय आनंद फाउंडेशन आणि आय लव्ह नगर फाउंडेशनचं की मला वाटतं हे चौकाचं सुशोभीकरण तर झालेलंच आहे आणि या चौकाचं नावही अत्यंत समर्पक असं दिलं गेलं आहे, अहिंसा चौक. मला या ठिकाणी दृश्य स्वरूपात हे सर्व घडताना दिसतंय, पण अदृश्य स्वरूपामध्ये माझ्या मनामध्ये असा एक भाव निर्माण होतोय की आज या क्षणी खऱ्या अर्थाने आचार्य सम्राट परमपूजनीय आनंद ऋषीजी महाराजांना खूप आनंद झालेला असणार. कारण त्यांच्या समाधी स्थलाच्या अगदी समीप त्यांना जे हवंय ते घडतंय, त्यांना जे आवडत होतं ते घडतंय. आपल्याकडे शास्त्रात एक प्रश्न विचारलेला आहे, आपण या मार्गाचं सुशोभीकरण केलं, चौकाचं सुशोभीकरण केलं आणि हे अत्यंत कौतुकास्पद आहे. यामुळे नगरच्या वैभवामध्ये निश्चित भर पडलेली आहे आणि या मार्गाने हजारो लोक नित्य ये जा करणार आहेत या चौकातून. आपल्याकडे असा एक प्रश्न विचारलाय शास्त्रामध्ये की सर्वसामान्य लोकांनी चालावा जीवनामध्ये असा मार्ग कोणता, कोणत्या मार्गाने जावं? तर उत्तर दिलं गेलं महाजनो येन गतः सपंथः. संत महात्मे सत्पुरुष थोर समाजसेवक अवतार ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने सामान्य मनुष्याने जावं असं त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि आपल्या इथे भगवंताचे अनेक अवतार झाले, ते ज्या गोसेवेच्या मार्गाने गेले, भगवत भजन करणारे अनेक असंख्य संत झाले, ते संत ज्या गोसेवेच्या, गोरक्षणाच्या, गोपालनाच्या, गोपूजनाच्या मार्गाने गेले, त्या मार्गाचा महिमा वाढविणारा कार्यक्रम आणि उपक्रम आपण सर्वांनी या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आहे. उत्तम शिल्प मला कमलेश दादांनी व्हिडिओ दाखवला. या शिल्पाचे शिल्पकार विकासजी कांबळे यांचं मनापासून अभिनंदन. इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर या सर्वांचं अभिनंदन आहे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सर्वांनी उत्तम असं काम केलं, त्या सर्वांचं अभिनंदन आहे. सांगायचं एकच आहे, आमची भूमिका ही कौतुकाची असते, मार्गदर्शनाची असते, शुभेच्छेची असते, आशीर्वादाची असते. कोणत्याही शहराचा, कोणत्याही राष्ट्राचा, कोणत्याही देशाचा विकास हा उत्तम नेतृत्वाकडून होत असतो. यथा राजा तथा प्रजा हा सिद्धांत आहे. राजा कालस्य कारणम हा सिद्धांत आहे. परिस्थिती नेतृत्व घडवत नाही, नेता परिस्थिती निर्माण करत असतो हा सिद्धांत आहे. आणि म्हणून समाजाला उत्तम नेतृत्व मिळायला हवं हा एक भाग. दुसरा भाग, उत्तम नेता आहे पण त्या उत्तम नेत्याचं
उत्तमत्व जाणून त्याच्या पाठीशी उभं राहणारा समाजच उत्तम नसेल तर नेता उत्तम असून सुद्धा उपयोग नसतो. आणि म्हणून नगरसेवक असो, आमदार असोत किंवा खासदार असोत किंवा कोणीही नेतृत्व पक्षविरहित विचार करून जो कोणी चांगलं काम करतोय त्याच्या पाठीशी मन मोकळेपणाने उभं राहणं हे समाजाचं सुद्धा कर्तव्य असतं. आणि म्हणून या ठिकाणी कौतुक करावंसं वाटतं. आता एप्रिल महिन्यामध्ये गोसेवेच्या संदर्भात आपल्या नक्षत्र लॉनला आम्ही भागवत कथा घेतली होती आणि या परिसरातून उदंड प्रतिसाद त्याला मिळालेला होता. आणि या निमित्तानं ह्या सर्व मंडळींची भेट घेण्याची आम्हाला योग आला. आणि विशेष कौतुक अवश्य करीन मी की जेव्हा आम्ही गणेशजींच्या परिसरामध्ये गेलो त्यावेळी खरोखर मला असं वाटलं की मी पुण्यातल्या काही भागांमध्ये फिरतोय. कारण नगरमध्ये जिथे फिरावं तिथे सगळा रखरखाट आणि सगळा उजाडपणा जाणवायचा, तो आपल्या प्रभागामध्ये आपल्या त्या परिसरामध्ये जाणवला नाही. वृक्षारोपणाचं जे सुंदर काम तुम्ही केलं आणि सुशोभीकरणाचं ते सर्व पक्षातील सर्व नगरसेवकांना आदर्शवत आहे, आता प्रसादजी म्हणाले तसं. आणि त्यामुळे निश्चित असं काम करणाऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. मला भैयांना म्हणायचं आहे की भैया तुम्ही भाग्यवान आहात, कारण तुमच्या समोर अजून बरंच आयुष्य पडलेलं आहे. भरपूर दीर्घ आयुष्य तुम्हाला आहे. ईश्वराने आणि या जनता जनार्दनाने खूप कमी वयामध्ये तुम्हाला समाजसेवेची संधी दिलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुमच्या हातून जे काही उपक्रम घडतायत तुमचे सहकारी करत असतील आणि या ज्या सामाजिक संस्था आहेत, शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचं जे महत्व आहे ते समाजामध्ये अशा सामाजिक संस्थांचं महत्व आहे. आणि म्हणून या सामाजिक संस्था तुमच्या सहकार्याला आहेत. नरेंद्रजी आहेत, कमलेशजी आहेत, यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक तुमच्या पाठीशी आहेत. मला असं वाटतं की तुम्ही विकास पुरुष नगरचे इन मेकिंग असे आहात. पण तुम्हाला आयुष्यामध्ये ही संधी मिळावी की खऱ्या अर्थाने इन मेकिंग नाही तर खऱ्या अर्थाने केवळ विकास पुरुष नगरचा अशी उपाधी निसंदिग्धपणे तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना सुद्धा लावायची संधी मिळावी अशी आम्हा सर्वांची आकांक्षा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सर्वांनी एकच इच्छा व्यक्त केली की आपल्या शहराला एक जुना इतिहास आहे, एक सांस्कृतिक शहर आहे आपला, आणि ती संस्कृती जपावी ह्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत. शहर सुंदर पाहिजे त्यासाठी सगळ्यांनाच असं वाटतं की आपल्या शहराला चांगले उद्यानं पाहिजे, चांगले चौक पाहिजे, चांगले रस्ते पाहिजे, आणि त्या माध्यमातून हळूहळू आणि त्याप्रमाणे एक बदल होत आहे. हा चौक जेव्हा बनवायचा त्यावेळेस जेव्हा जय आनंद फाउंडेशन आणि कमलेश माझ्याकडे आले त्यावेळेस एकच आपलं हे होतं की एक चांगला चौक किंवा एक सुशोभीकरण फक्त करून करायचं नाही आपल्याला, कारण करणं फार सोपं आहे, ते पुढं मेंटेन झालं पाहिजे. पण त्याची हमी सुद्धा जय आनंद फाउंडेशननी, अहमदनगर महानगरपालिकेनी आणि आयलनगर फाउंडेशन तर करणारच आहे. ते घेतल्यावर आम्ही हा प्रपोजल मंजूर केला. जेव्हा डिझाईन दाखवण्यात गेली त्यावेळेस मला असं वाटलं की आपण आपल्या संस्कृतीला जपलं पाहिजे. आपण आत्ता त्याचं अनावरण करणारच आहोत, पण ती जी डिझाईन बनवली एक गाय वासरूची आणि त्याला आपण एक फाउंटन किंवा एक छोटंसं त्याला फवारे त्याला दिले आहे, त्याने आपल्या लक्षात येईल की आपण आपलीच संस्कृती पुढे घेऊन चाललोय. कुठलंही असं मॉडर्न हे करत नाही आहे. जे आपल्या संस्कृतीचा भाग आहे तेच आपण इथं लोकांसाठी बनवत आहे. लोकांनाही ते आवडेल पाहायला. आता अगरवालजींनी सांगितलं की फ्लोरा फाउंटन आज मुंबई फार पुढं आहे, पण नगरी मला वाटतं मागं राहणार नाही. आपण हळूहळू ह्याच्यात सगळेजण तयार आहोत. आत्ता मंदारभाऊंनी सांगितलं की बरेचसे फाउंडेशन तयार आहे. संग्राम भैया, आपण जर खरोखर एक लीड घेतलं तर मला वाटतं नगरमधील प्रत्येक चौक हा पुढच्या 1 वर्षात आपण सुशोभीकरण करू शकतो, आणि त्यासाठी आयलम नगर सुद्धा तयार आहे. आपण जे काही आम्हाला आमच्या माध्यमातून करता येईल, आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून करता येईल, आपण 100% करू. काही वर्षापूर्वी आपण
जो किल्ल्याजवळील आपलं एक पार्क आहे ते आपण सुशोभीकरण केलं आणि तिथंही आपण कुठलंही मॉडर्न हे न टाकता आपल्या नगरचे जितके काही मॉन्युमेंट्स आहे, आपले जे काही ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांचं आम्ही तिथं सगळं रेखांकन केलेलं आहे. त्याचबरोबर तो जो पार्क आहे तो 1971च्या वॉर मेमोरियलसाठी बनवला आहे. तर मला असं वाटतं की असे जर जागा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली तर आपण 100% तसे उद्याने नगर शहरात सुद्धा करू शकतो. फक्त त्याला मेंटेन करण्याचं हे काम मला वाटतं महानगरपालिकेने जर केलं आणि त्या जो करतोय त्याला दिलं तर अजून चांगल्या पद्धतीने ते होऊ शकतं. बरेच लोकांना आज सर्वात म्हणजे या मंचावर नगरचे सगळे प्रमुख नगरसेवक उपस्थित आहे आणि आम्ही आय लव्ह नगरच्या माध्यमातून जो आमचा ॲप आहे त्या माध्यमातून एक सिविक इश्यू म्हणून एक ऑप्शन आहे की ज्याच्यावर तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल आपण ते नगरसेवकांपर्यंत पोहोचवतो. आणि मला सांगायला आनंद होतो की इथं बसलेले प्रत्येक नगरसेवक ते जे प्रॉब्लेम त्यांच्यापर्यंत जर पाठवले तर त्याचं लवकरात लवकर निवारण करतात. म्हणजे आज आपल्याला ते जे नगरसेवक लाभले आहेत त्यांनाही ती तळमळ आहे की आपल्या वॉर्डमध्ये किंवा आपल्या शहरामध्ये प्रॉब्लेम नाही पाहिजे आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी तेही तितकेच तत्पर आहे. मी आय लव्ह नगर फाउंडेशनतर्फे त्यांचे मनापासून आभार मानतो की आपल्या सगळ्यांना ती तळमळ आहे की आपण एक काहीतरी नवीन केलं पाहिजे. यापुढे सुद्धा आय लव्ह नगर फाउंडेशन जिथं जिथं आपल्याला सुशोभीकरण करता येईल, काही नवीन करता येईल ते अहमदनगरसाठी 100% करणार आहे. तसं जर पाहिलं तर काही वर्षापूर्वी म्हणजे कायनेटिक चौक जेव्हा बनलं त्यावेळेस तो एक वेगळा सुशोभीकरण होता. म्हणजे तिथं जे फवारे होते किंवा फाउंटन होते आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर किती चौक बनले, फार कमी मला वाटतं नगरमध्ये. म्हणजे आज जर आपण शोधायला गेलो तर फार कमी चौकं दिसतील. पण जर आपण सगळ्यांनी ठरवलं, संग्रामबाईकडे ती इच्छाशक्ती आहे की ते करू शकतात आणि आपण सगळ्यांनी मिळून आज मला वाटतं इथं नगरमधील सगळे प्रमुख व्यापारी बसले आहे. आपण जर एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आपण ज्याला म्हणतो की सगळ्यांना जर एक एक चौक घ्यायला सांगितलं तर 100% ते घेतील. आज सुनील भाऊ बसलेले म्हणून ते त्यांच्या कंपनी माध्यमातून घेऊ शकते, पितळे साहेब आहे. तर मला वाटतं आपण सगळेजणांनी जर ठरवलं तर 100% नगरमधील सगळे चौक आपण सुशोभीकरण करून सोडू. मी पुन्हा एकदा जय आनंद फाउंडेशनचाही आभार मानतो की त्यांनी जेव्हा हा संकल्प आला ते फाउंडेशनकडे आले आणि आम्ही दोघांनी मिळून आज जो चौक आहे तो सुशोभीकरण केला. मी पुन्हा एकदा अहमदनगर महानगरपालिकेचाही आभार मानतो की त्यांनी तितकंच तत्पर असून हे काम पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत केली. पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो. त्या ठिकाणी दिसायला लागलेला आहे. तुमचा टिळक रोड झाला, आपल्या माळेवाड्यातला आंबेडकर पुतळा तिथला रोड झाला, हा समोरचा रोड झाला आपला, हा आनंद धामकड जाणारा, हा बुरडगाव रोड झाला आणि असे सारसनगरला ते सारस पूल झाला नवीन, तिकडे कॉन्क्रिटीकरण चालू आहे आणि हे उड्डाण पूल झाला आणि हे सगळं चित्र हे एक वर्षामध्ये हे सगळं वेगळं दिसायला लागलंय. आणि ह्याच्या मागे फक्त एकमेव माणूस आहे, संग्रामबाई. आज आपल्या नगर शहरामध्ये गेले 50 वर्ष सांगतोय मी, आज सांगत नाही, मागच्या 50 वर्षाच्या कालखंडामध्ये नगरपालिकेला, महापालिकेला एक हॉस्पिटल नव्हतं. एकमेव हॉस्पिटल होतं बाळासाहेब देशपांडे, ते सुद्धा आपल्याला दिलेलं दान आलेलं होतं. हे नगरपालिकेने बांधलेलं नव्हतं. पण 50 वर्षाच्या काळामध्ये अनेक आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, मोठे नेते झाले, पण एक मोठं हॉस्पिटल नगर शहराला नगरपालिकेचं देऊ शकले नाही. आज 26 कोटीचा मला आनंद वाटतो की 26-27 कोटी रुपयाचं हॉस्पिटलचं काम आपल्या प्रभागामध्ये सुरू आहे. इतकं देखणं हॉस्पिटल नरेंद्र भाऊ, तुम्हाला त्या ठिकाणी एक दिवशी घेऊन जाऊ आम्ही त्या ठिकाणी पाहायला. म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलला लाजवील असं हॉस्पिटल त्या ठिकाणी काम सुरू आहे. आता त्याचे 4 स्लॅब सुद्धा पडलेत. दुसरं काम, नगर शहरात नाही तर नगर जिल्ह्यात नाही, आपल्या प्रभागामध्ये, आपल्या या भागामध्ये एक म्युझिकल फाउंटनचं काम सुरू आहे. म्हणजे आपल्या घरच्यांना, आपल्या कोणी पाहुणे रावळे आले तर कुठून कुठं घेऊन जायचं, एक 10 मिनिटाकरता, 1 घंटाकरता, हा एक आपल्याला प्रश्न पडायचा. एका लहान लहान मुलांना कुठं घेऊन जायचं, तर तुम्ही त्या साईनगरच्या गार्डनमध्ये तुम्ही आता घेऊन जाऊ शकता.
आणि त्या ठिकाणी ते पाहू शकता. काहीतरी आमच्याकडे झालं, आमच्या पाहुण्यांना तुम्ही दाखवू शकता की या ठिकाणी आमच्याकडे म्युझिकल फाउंटन, एक संगीतावर लाईटवर चालणारं अत्यंत चांगलं सुंदर असं त्या ठिकाणी नरेंद्र भाऊ आपण त्या ठिकाणी फाउंटन पुढच्या महिन्यात आपण त्याचं उद्घाटन करतोय, लोकार्पण करतोय. आपल्याकडे अप्रोच झाले नरेंद्र भाऊ, म्हणजे एक पाहिलं तर एक दुसरा तयार होत आहे. तर त्यांनी ते चाणक्य चौक ते म्हणले आम्ही सुशोभीकरण करतोय असं, आणि ते आमदार साहेबांकडे, आमदार साहेबांनी सांगितलं भोसले साहेब यांना काय असन पुढचं यांच्याशी कनेक्ट व्हा आणि यांना हे सगळं पुरवा. आणि अशा एक एक गोष्टी नगरमध्ये म्हणजे असे तुमच्यासारखे सगळं लोक पुढे येऊन हे करायला तयार आहेत. पण इथून मागच्या काळामध्ये त्यांना पाठबळ मिळत नव्हतं, आणि आज या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला हे मदत करणारे लोक आहेत, आणि त्याच्यामुळे या गोष्टी या ठिकाणी उभा राहायला लागल्या. आज बरेच जण या ठिकाणी बोलाय. नरेंद्र भाऊंना, कमलेशजींना मी धन्यवाद करतो, आभार मानतो की त्यांनी ही वास्तू या ठिकाणी उभा केली. एक देखणी वास्तू इथं म्हणजे येणारे लोक पुऱ्या भारतातून या ठिकाणी येत आहेत आनंद धामला आनंद ऋषी महाराजांसाठी, आणि त्या ठिकाणी हे अशा गोष्टी होणं महत्वाचं आहे. आणि हे पाहतील लोक सगळ्या गोष्टी किंवा नगर सुद्धा काहीतरी आहे. आणि ह्या करत असताना याच्या पाठीमागं सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात की याला नगरपालिकेतून तेवढं सहाय्य झालं पाहिजे, आमदाराकडून तेवढं पाठबळ मिळालं पाहिजे, तिथल्या नगरसेवकाकडून मिळालं पाहिजे, मग ते कुठंतरी अशी माणसं ते होत आहे. म्हणजे कमलेशजींचा माझा रोज फोन राहायचा, भोसले साहेब ते आम्हाला नळाचं कनेक्शनचं काय करता, लाईटचं काय करता, त्या ड्रेनेजचं कनेक्शनचं त्याचं काय करता, हे रोडचं असं आहे, ते लाईटची गाडी पाहिजे. म्हणजे त्यांचं कंटिन्यू फॉलोअप राहायचा, आणि ते आम्ही त्यांना पुरवत गेलो. बोलत असतात, करत असतात, पण ह्या तुम्हाला दिसतात, तुम्हाला सांगितलं पाहिजे, म्हणून या गोष्टी आम्ही या ठिकाणी सांगतोय की आता आपल्या नगर शहरामध्ये ह्या गोष्टी चालू आहेत. त्याच्याबरोबर आता त्या साई आपल्या मिस्किन मळ्यामध्ये, मिस्किन उद्यानमध्ये आमच्या बोरकर साहेब तिथं ह्याच पद्धतीचं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, ते सुद्धा 5-7-10 कोटीचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम आणि म्युझिकल फाउंटनचं काम त्या ठिकाणी सुरू आहे, चालू आहे. तिसरं काम सारस नगरला एक 5 कोटी रुपयाचं आता काम चालू, त्याचं सुद्धा अर्ध काम जवळजवळ झालंय. एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी आम्ही करतोय, आणि ही सुद्धा कल्पना आमदार साहेबांनी आणली. एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, त्याच्यामध्ये व्हॉलीबॉल राहणार, बॅडमिंटन राहणार, टेनिस हॉल राहणार, बॅडमिंटन हॉल राहणार, योगा हॉल राहणार, जिम राहणार, जॉगिंग ट्रॅक राहणार, ओपन जिम राहणार. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, क्रिकेटचं टर्फ राहणार, या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी आम्ही 2 एकरमध्ये त्या ठिकाणी ते बसवलंय. प्रतिनिधी अनिकेत गवळीसह मोहसिन खान, न्यूज टुडे 24, अहमदनगर.